हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घाटकोपरच्या छेडानगरजवळील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं, दुर्घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करणार, तर मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाखांची मदत करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। घाटकोपर होर्डिंग घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, तर युद्ध स्तरावर बचावकार्य सुरू, फडणवीसांची माहिती। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी अडकलेल्या 69 जणांना बाहेर काढण्यात यश, अद्यापही काही नागरिक अडकले असल्याची माहिती। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी एनडीआरएफला केलंय पाचारण, घटनास्थळी 20 पेक्षा अधिक रुग्णवाहिका तैनात, महानगरपालिकेची माहिती। घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग बेकायदेशीर, कालच महानगरपालिकेनं संबंधित कंपनीला होर्डिंग काढण्याची नोटीस दिली होती, किरीट सोमय्यांची माहिती। वडाळ्यातील श्रीजी टॉवरजवळ वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलंय, होर्डिंग दुर्घटनेत 3 जण जखमी। ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, महिला प्रवाशांनी रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला वाचवलंय। मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, लोकल ट्रेन 30 ते 35 मिनिटं लेट, मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांची माहिती। मुंबईसह उपनगरातही वादळी वाऱ्यासह पाऊस, तर कल्याण डोंबिवलीसह ठाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, मुंबईत 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता, मुंबईकरांना काळजी घेण्याच्या हवामान विभागाच्या सूचना। खराब हवामानाचा अमित शहांना फटका, वाराणसीला जाण्यासाठी वसईतून होणारं हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द, अमित शहा मुंबई विमानतळावरून वाराणसीला जाणार। कल्याण डोंबिवलीतील उद्धव ठाकरेंची सभा रद्द, कल्याण डोंबिवलीत सुरू असलेल्या पावसामुळे ठाकरेंची सभा रद्द। 5 वाजेपर्यंत देशात 62.84%, तर राज्यात 52.75% मतदान, देशात सर्वाधिक 75.94% मतदान पश्चिम बंगालमध्ये। मतदानापूर्वीच बोटाला शाही लावत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा निलेश लंकेंचा आरोप, प्रत्येक मतासाठी 500 रुपये घेतल्याचाही लंकेंचा आरोप। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही 45 मिनिटं बंद, शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबियांकडून तक्रार दाखल। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद ठेवणं संशयास्पद बाब, संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, सुळेंची मागणी। शरद पवारांना माहिती आहे बारामतीत तुतारीचा पराभव झालाय, रोहित पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ फक्त मूर्खपणा, अमोल मिटकरींचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशांनी भरलेल्या 9 बॅगा, 12 ते 13 कोटींचं वाटप, कुणाला पैसे दिले याचे व्हिडिओज उद्या समोर आणणार, राऊतांचा इशारा। राऊतांकडून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, पैशांनी निवडणूक जिंकता येत नाही, शिरसाडांचं उत्तर। अहमदनगर लोकसभेत रुग्णवाहिका टँकरमधून पैसे वाटप, रोहित पवारांचा आरोप, पारनेरमध्ये रस्त्यावर पडलेले पैसे आणि एका पाकिटाचाही व्हिडिओ, रोहित पवारांकडून ट्विट। 2019 मध्ये बारामती अॅग्रोचे लोक पैसे वाटत होते, दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा रोहित पवारांनी स्वतःकडे पाहावं, सुजय विखेंचं रोहित पवारांना उत्तर। सध्या महाभारतासारखी अवस्था, एकीकडे पांडवांची तर दुसरीकडे कौरवांची सेना आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।